प्रेक्षकांनो, शनिवारी रिव्ह्यू नाही देऊ शकले, तब्येत बरी नसल्या कारणाने. जरा व्हायरल सुरू आहे ना बाहेर. तर आता बघतोय आपण, ही बयो आली आहे अनु टीचरकडे. अनु टीचर म्हणतात, तुझा अभ्यास राहिला आहे ना, मी तुला शिकवते. पुस्तक म्हणजे माझं टॉनिक आहे. नाही म्हणजे ह्या गोळ्या तर मी घेणारच आहे, पण तुला शिकवते, चल आपण अभ्यास करूया. आता बयो तिथे ट्युशन घेते आहे. इकडे गौतमी मॅडमची सेवा चालली आहे. त्या आपटल्या ना वरून खाली. डॉक्टर येत आहेत शुभंकर आणि तिचा पाय चेक करतायत. ते म्हणतात, तुझा जास्ती त्रास होत असेल तर देवगडला जाऊन एक्सरे काढ. ती गौतमी म्हणते, नाही तूच मला औषध दे. आता हे विचारतात आरवला, बयो कुठे गेली आहे? आरव म्हणतो, बयो ना अनु टीचरकडे गेली आहे. डॉक्टर म्हणतात, अरे खूप काळोख झाला आहे आता आरव. आरव म्हणतो, बाबा माझंही लक्ष नाही गेलं रे, मी मम्माजवळ होतो ना. आता डॉक्टर म्हणतात की मी जातो तिथे, मी घेऊन येतो बयोला. हिरा म्हणते, जाऊ दे ना बाबा, ती येईल तिची ती. डॉक्टर म्हणतात, नाही नाही असं कसं, काळोख आहे बाहेर, ती कशी येईल? आणि आता डॉक्टर गेलेत. आरव म्हणतो, बाबा मी येऊ का? डॉक्टर म्हणतो, नको मी येतो जाऊन. आता इकडे बयो म्हणजे अनु टीचरचं लक्ष जातं शिकवता शिकवता की अगं बयो बाहेर काळोख झाला आहे, तुझे घरचे वाट बघत असतील, चल लवकर आवर. बयो निघणारच की तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, अगं बयो इथेच वय, अगं तुला खूपच उशीर झाला बाळा, म्हणून घ्यायला आलो तुला. अनु टीचर म्हणतात, सॉरी माझं लक्षच गेलं नाही शिकवताना, काळोख झाला म्हणून. आता डॉक्टर म्हणतात, नाही हरकत नाही आहे. आता त्यांच्या मनात येतं की आपण यांना विचारूनच टाकूयात, म्हणजे गैरसमज दूर झालेले बरे. तर डॉक्टर विचारतात की मॅडम तुम्ही माझ्या दवाखान्यात येऊन मला बरंच काही बोललात त्या दिवशी, म्हणजे माझं काही चुकलं का? तुमचा काही गैरसमज झाला आहे? त्यावर अनु टीचर म्हणतात, नाही आय एम सॉरी, खरं तर मी तुम्हाला जरा जास्तीच बोलून गेले, पण खरंच माझा गैरसमजच झाला होता, तो आता दूर झाला आहे. डॉक्टर म्हणतात की म्हणजे तुम्हाला आता पटलं आहे ना, मी जरा बरा डॉक्टर आहे. नाही तुमचा चेहरा जरा फ्रेश दिसतो आहे, तुम्ही गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत ना. आता त्या हसतात आणि म्हणतात, हो पटलं आहे मला. बयो म्हणते, टीचर मी निघते आता, पण गोळ्या सगळ्या व्यवस्थित घ्या रात्रीच्या सुद्धा. अनु टीचर म्हणतात, बरं आजीबाई, घेईल सगळ्या गोळ्या. डॉक्टर म्हणतात, बरं झालं, गैरसमज हे वेळच्या वेळीच दूर व्हायला हवे. आणि आता ते बयोला घेऊन जात आहेत घरी. इकडे गौतमीचं पायाचं नाटक एवढं सुरू आहे प्रेक्षकांनो की काय सांगावं. लगेच ती इरा फळं बिळं काय कापून देते, मम्मा घे हो. आता ती बयो आल्यावर गौतमी म्हणते, बाळा खूपच उशीर केलास गं? बयो म्हणते, हो जरा अभ्यास करत बसले होते. आता गौतमी म्हणते, शुभंकर मला वर बेडरूममध्ये जायचं आहे, तू प्लीज मला मदत करशील का? डॉक्टर म्हणतात, जा तुझी तू, मी नाही मदत करणार. आरव म्हणतो, बाबा असं काय करतोयस रे, तिला चालता येत नाही आहे ना, आता हिला वर कशाला जायचं आहे, मग इथे झोपायचं ना गपचूप. आता एवढा 8 तास कशासाठी? पण तरीसुद्धा डॉक्टर मग आता आरवने म्हटल्यावर तिची मदत करायला लागतात. डॉक्टर असं जरा बाजूनी हात धरतात, पण या बाईला काहीच वाटत नाही प्रेक्षकांनो. ती तिच्या तिन्ही मुलांसमोर, म्हणजे स्पेशली दोन्ही मुलांसमोर त्या डॉक्टरांचा हात गळ्यात काय टाकते. गोझात त्या बाहेर पोहे खात बसलेल्या आहेत वाटतं मस्तपैकी, त्यांना डोळा काय मारते, हे जरा अतिच चाललं आहे या बाईचं. पण डॉक्टर बिचारे पळून निघालेले आहेत या बाईमुळे. ती आता बेडरूममध्ये गेल्यावर त्यांना मिठी मारते आणि म्हणते, शुभंकर किती दिवसांनी आपण एवढ्या जवळ आलो ना. ते आता लोटून देतात तिला. त्यावर ही म्हणते, काय रे शुभंकर, ही कुठली पद्धत आहे तुझी वागायची माझ्याशी? अरे माणसं परिस्थितीने बदलतात, तू इतका का हार्श वागतो माझ्याशी? डॉक्टर म्हणतात, हे बघ गौतमी, मी असा का वागतो हे तुला चांगलं माहिती आहे, आणि तू हे जे काय चालवलं आहेस ना ते आधी बंद कर. मी तुझ्या जवळ कधीच येणार नाही आणि तुझा कधीच होणार नाही, ही खूनगाठ लक्षात ठेव. तू बदलली आहेस की नाही हे मला माहीत नाही, पण तुझं इंटेन्शन मात्र चुकीचं आहे हे मी 100% सांगू शकतो. गौतमीचा आता चांगलाच इगो हर्ट झाला आहे. पण आता सुमन इकडे चटणी करत असते छान मिक्सरमध्ये. आता सहज या दोघींचं बोलणं सुरू असतं. सुमन म्हणते, राहू दे बयो, तू कशाला कामं करतेस? बयो म्हणते, आत्ते अगं थोडीफार मदत करायलाच हवी घरामध्ये. माझी आई नेहमी म्हणायची, बाईने कितीही शिक्षण घेतलं ना तरी तिला स्वयंपाकघरात काम करता आलंच पाहिजे. हे मात्र 100% खरं बोलली आहे बयो. सुमन आत्या म्हणतात, छोटी छोटी मदत करत्या, मिरच्या दे बरं मला आणून. आता बयो म्हणते, आत्या जास्ती तिखट नको हो करूस, 2 मिरच्या पुरे का? सुमन म्हणते, अगं पुरे झालं, काय आहे ना तुलाही तिखट आवडत नाही, त्यामुळे मी जरा साधंच करणार आहे जेवण. आता नेमकं हे शेवटचं वाक्य गोझा आत्या ऐकते आणि गोझा आत्याचा इगो हर्ट होतो. बरं त्या बयोशी काय बरोबरी करतात ह्या दोन्ही बाया मला कळतच नाही प्रेक्षकांनो. आता त्या बयोला तिखट आवडत नाही म्हणून या गोझा आत्याने मुद्दाम 7-8 मिरच्या घातल्या त्याच्यात आणि म्हणते, मला तिखट आवडतं, कर आता तिखट चटणी. एवढी तिखट होती ती चटणी की ते ठसका उठलाय मिक्सरमधनं मिरच्यांचा. आता सुमनला प्रश्न पडलाय, ही चटणी कोण खाणार? बयो म्हणते, जाऊ दे सुमन आत्या, गोझा आजी तर खाणारच आहे ना चटणी.
आणि तसंही आपल्या हातात काही नसलं ना तर आपण फक्त शांत बसून गंमत बघावी. त्यावर सुमन म्हणते, भारी डायलॉग बोलला ग तू बयो. बयो हसायला लागते. पण आता इथे जरा विचित्र वाटला मला हा सीन. म्हणजे आता सगळेजण जेवायला बसलेत आणि इराला चटणी खूप तिखट लागते. सुमनने सगळ्यांना वाढलंय. डॉक्टर बयोला जेवायला बस म्हणतात तर बयो म्हणते मी सुमन आत्याबरोबर बसेल. रमाकांत म्हणतो, काय गं खुळगे, इतकं तिखट करावं का? आता ही गौतमी म्हणते, सुमन बयो तुला मदत करत होती ना किचनमध्ये. सुमन म्हणते, पण बयोने नाही केली चटणी. त्यावर रमाकांत म्हणतो, काय गं बयोला मदत करायला लावतेस का? किती लहान आहे ती. बयो म्हणते, हो मी मदत करत होते पण छोट्या छोट्या कामात, पण चटणी मी केलेली नाही आहे. चटणीमध्ये मिरच्या तर गोजा आत्याने घातल्यात, गोजा आजीने घातल्यात. आता गोजा आत्या धडधडीत खोटं बोलते. प्रेक्षकांनो सगळ्यांसमोर कमाल आहे पलटायची. मी नाही घातल्या मिरच्या, तूच होतीस मिक्सरजवळ लुडबुड करत उभी. पण खरंच असे पलटू लोक असतात प्रेक्षकांनो. आता ही गौतमी म्हणते की काय ग बयो, कशाला तू मदत करायला गेली, चटणी तिखट झाली ना. डॉक्टर ओरडतात आणि म्हणतात, गप्प बस, बयोवरती उगाचच आरोप लावायचे नाही आणि माहिती नसताना तर अजिबातच नाही. गौतमी म्हणते, अरे मी तिच्या काळजीपोटी बोलले ना, उगी अंगावर तेल बिल उडालं असतं गरम म्हणजे. तू मलाच ओरडतो शुभमकर नेहमी. आता शुभमकर म्हणतात, अगं सुमन तू जा गुळ आण पटकन, उगाचच या गोष्टीला जरा जास्तीच वाढवलं यांनी असं मला वाटतंय. असो तर गोजा आत्याने मात्र चटणी काही खाल्लीच नाही फायनली. ज्यांच्यासाठी केलं ते मागच राहिलं. असो आता ही गौतमी लंगडत लंगडत आली आहे आरव जवळ आणि म्हणते, आरव बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे. आरव म्हणतो, मम्मा मला बोलवायचं असतं. आरव बाळा तुझा गैरसमज दूर झाला ना माझ्या बाबतीतला. काय आहे ना आरव, मी खूप एकटी पडली आहे रे. तू बघितलंस ना शुभमकर माझ्यावरती कसा ओरडत असतो. आता बयोच्या काळजीपोटी मी मगाशी बोलले पण तो मलाच बोलला. बेटा आरव तू ना आता मोठा झालायस, तुला आता बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. तुला कळतंय का मी काय म्हणतीये तुला? तर आरव म्हणतो, मम्मा मला काही कळत नाही आहे, तू काय बोलतेस. गौतमी म्हणते, हे बघ मी एकटी पडली आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्या बाबाने माझ्याशी कोर्ट मॅरेज करावं. तू प्लीज तुझ्या बाबाला त्यासाठी कन्व्हिन्स कर ना. आरवचा चेहरा बघा कसा झाला प्रेक्षकांनो. गौतमी त्याला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करते की त्याने या शुभमकरांना कन्व्हिन्स करावं. तुझ्यावर जीवसुद्धा आहे शुभमकर आणि तुझ्यावर विश्वाससुद्धा आहे. तू सांगितलंस तर कदाचित बाबा कन्व्हिन्स होईल. तू हट्ट कर वाटलं तर बाबांकडे की त्याने माझ्याशी लग्न करावं. प्लीज आरव एवढं तर करूच शकतो ना तू माझ्यासाठी. आता तिचं हे बोलणं ऐकलंय बयोने आणि बयोला नवल वाटतंय की ही बाई अशी कशी. त्यावरती तिने आरवकडनं प्रॉमिस घेतले की तू काहीही झालं तरी तुझ्या बाबाला कन्व्हिन्स करशीलच माझ्याशी कोर्ट मॅरेज करायसाठी. आता मात्र आरवला जरा टेन्शनच आलं आहे. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की गौतमी गोजा आत्याला आणि रमाकांतला सांगते की काही झालं तरी मी या शुभमकरशी लग्न करेल आणि लग्न झालं की मग मी त्याला बर्बाद करेल. आता हे ऐकल्यावरती रमाकांतला आणि गोजा आत्याला म्हणजे हे एवढे मोठे विलन असून त्यांनाही नवल वाटतंय. पण हे पुन्हा एकदा बयोने ऐकले. आता बयो शुभमकरांना वाचवेल का गौतमीच्या या वाईट प्लॅनपासून हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा रिव्ह्यू आवडला प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.